एक्झाम्पल किती आहे टोटल 8 एक्झाम्पल दिले. मग किती दिले 8 एक्झाम्पल दिले. तर पहिले एक्झाम्पल काय आहे हे बघा. 12 भागिले 7, 10 भागिले 7, 8 भागिले 7, 6 भागिले 7. म्हणजे हे डिवायडेशन दिले. अंश आणि छेदात दिलेलं आहे. समजलं? अंश आणि छेदात. हे जे छेद म्हणजे काय आहे बघा. हे आछेद आहे. छेद समान आहे. प्रत्येक ठिकाणी काय आहे कॉमन. कॉमन किती आहे किती आहे कॉमन 7. ठीक आहे. म्हणजे इथे काय आपल्याला तयारी करायची गरज आहे का काही सोडवायची गरज आहे का. ओके. आपल्याला 1 2 3 4 संख्या दिली तर पुढे प्रश्नचिन्ह दिला. म्हणजे आपल्याला काय करायचंय 5वी संख्या ज्ञात करायची. हे बघा आता अंश बघा 12 10 8 6. त्यामध्ये तुम्हाला काय जाणवते बाळांनो. बरोबर आहे. प्रत्येक वेळी काय झाले बाळांनो हे कमी झाले लेट झाले. म्हणजे बघा 12 मधनं 2 गेलं किती राहिलं. 12 मधनं 10 राहिलं. 10 मधनं 2 गेलं किती राहिलं 8 मधनं बाळांनो 2 गेलं किती राहिलं 6 राहिलं. आणि 6 मधनं बाळांनो 2 गेलं तर किती राहिलं. म्हणजे इथं काय येणार आहे 4 आणि यस अपॉन काय येणार आहे 7. आपल्याला उत्तर भेटलं का. शांत डोक्यानं फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं सॉल्व्ह करायचं. आता सेकंड एक्झाम्पल बघा बाळांनो. इथं काय झालंय आपल्याला 1 2 तर माहिती आहे. 1 2 3 4 सोबत पुढे काय येणार आहे. इथं प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे 5 येणार आहे. बरोबर. आता बघा बाळांनो इथं छेद काय आहे तुमचा. छेद जरा वेगवेगळा आहे. काय केलंय बघा. बे दुनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी 32. काय केलंय मल्टिप्लाय केलंय. म्हणजे काय मल्टिप्लिकेशन केलंय. इथं 2 ला काय केलंय 2 न गुणलं किती आलं 4. हे प्राप्त झालं. ह्याला 2 न गुणलं किती झालं 4 दुनी 8. 8 ला 2 न गुणलं किती झालं 16. आणि 16 ला पुन्हा मल्टिप्लाय 2 न केलं तर किती आलं 32. उत्तर काय आलं 5 भागिले 32. ओके. छेद अंशामध्ये ते उत्तर प्राप्त झालं. त्यानंतर आपल्याला टायमिंग दिलेलं आहे. रेशिओ अँड प्रपोर्शन म्हणजे काय म्हटलं जातं गुणोत्तर प्रमाण. समजलं. एक रेशो दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा 20चं प्रमाण 25 किती आहे. बरोबर आहे. 20चं प्रमाण 25 किती आहे हे रेशो काढायचा आहे. 5 × 20 5 5 म्हणजे किती रेशो मध्ये आलं 4:5. त्याच पद्धतीनं टाइम दिलेला आपल्याला टाइम दिलेला. हे बघा 8. आता बघा इथं काय दिसतंय साम्य. आपण एकच काम सुरुवात करू. 5 × 5 5 दुनी 10. बरोबर. त्यानंतर पुन्हा काय केलंय इथनं 5 काय केलंय 5 प्लस केलंय. ह्याच्यामध्ये काय केलंय बाळांनो 5 प्लस केलंय. ह्याच्यामध्ये काय केलंय 5 प्लस केलंय. आता सेकंड डिजिट काय आपला येणार 25. 25 येणार. ओके यस बरोबर आहे. इथं काय येणार बघा 8 नंतर प्लस किती झालंय 2 न झालंय. 10 नंतर इथं प्लस किती न झालंय इथं किती न झालंय 2 न प्लस झालंय. किती आलं बाळांनो 12 आलं. 12 मध्ये किती न प्लस झालंय 2 किती आलं 14. आता बाळांनो 14 मध्ये 2 न प्लस झालं तर किती येणार 16. प्रश्नचिन्हाचा काय आलं 16 25. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्ञात झालं. आता चौथा प्रश्न बघा. चौकोनामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 9 संख्या दिल्या पाहिजे होत्या ऍक्च्युअल. इथं प्रश्नचिन्ह दिलंय. प्रश्नचिन्हासाठी बाळांनो एक लक्षात घ्यायचं नेहमी आडव्या संख्येची बेरीज करून बघायची. मधली पुढची संख्या येते का किंवा वर्ग संख्या आहे का बघायची. घन संख्या आहे का बघायची. आता थोडं डोकं लावा. 23 आहे 71 आहे 40 आहे. यांचा ध्रुवांमुळे एकमेकांशी काही संबंध दिसत नाही. बघा आता थोडी अशी बेरीज करू आपण. 23 77 ही जी कुठं बाकी आहे का नाही. त्यानंतर काय करू आपण ह्या 2 संख्येची बेरीज करून बघू. 54 अधिक 23 4 3 7 5 2 7. म्हणजे आपल्याला ह्या पहिल्या संख्येची आणि ह्या तिसऱ्या संख्येची बेरीज केल्यानंतर मधली संख्या प्राप्त होते. समजलं. कसं बसवायसाठी तिथे समजलं का. आता ह्याची बेरीज आणि ह्याची बेरीज किती त्या बघूया. 71 प्लस 16 6 1 7 7 1 ठीक आहे. म्हणजे किती आलं 87. आता पुढचं कोण सांगेल मला प्रश्नचिन्ह
2 आले एक स्थानी 4 3 7 म्हणजे किती उत्तर आपल्याला खाली प्लेस मारा. इथं ऑप्शन आहे बघा 72 4 नंबरचा. ओके समजलं बेरीज कशी करायची. आता पुढचं एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय दिले बघा म्हणजे कंसामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इन ब्रॅकेट a प्लस b एक समीकरण पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे ह्या संख्येचा वर्ग पहिल्याचा वर्ग म्हणजे a चा वर्ग अधिक 2ab अधिक त्यानंतर याचा वर्ग म्हणजे b चा वर्ग हे तुम्ही पाठ करायचं आहे. इन ब्रॅकेट a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. समजलं. ओके हे तुम्ही पाठ करायचं आहे. कुठल्याही संख्येचा 2 डिजिटचा वर्ग सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आता पुढे एक्झाम्पल 6 नंबरचं काय आहे 95 चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. आपण असं करतो का आता आपण पहिल्यासारखं 95 गुणिले 95 करणार आहे का नाही. शॉर्टकट मेथड काय एकच स्थानी काय बघा एकच स्थानी काय आहे एकच स्थानी काय आहे 5 चा वर्ग किती 5 25 9 च्या पुढची संख्या कुठली असते गणितामध्ये आपल्याला किंवा 1 2 मध्ये तुमच्या 10. मग काय करायचंय 9 गुणिले 10 10 9 किती आलं उत्तर आपलं 9025. ओके समजलं. आता दुसरं एक्झाम्पल मी एक सांगतो बाळा हे 95 चा वर्ग काढला 5 च्या पटीत फक्त हे करता येतं आपल्याला. बघा आता 25 चा वर्ग काढायचा आपण काय करणार बाळांनो एकच स्थानी काय आहे एकच स्थानी काय आहे 5 चा वर्ग किती 25 2 च्या पुढची संख्या कुठली असत्या 3 दुनी 625 निघालं बघा. उत्तर किती आलं 625. समजलं. एकच स्थानी 5 असताना वर्ग कसे काढायचे समजले. ओके आता 7 नंबरचं एक्झाम्पल बघा 32768 चे घनमूळ काढा. घनमूळ काढायचं फॅक्टर्स पाडायची पद्धत बंद झाली बघा. हे बघा ह्याचे 3 आवड पाडायचे 3 ग्रुप पाडायचे 3 डिजिटचे काय करायचं एक ग्रुप आणि दुसऱ्या डिजिटचा एक ग्रुप पाडायचा. एकच स्थानी 2 आहे 2 ला काय घ्यायचा 8 आहे सॉरी 8 आहे 8 ला काय घ्यायचा 2 आणि 32 च्या अलीकडची घनसंख्या कुठली आहे 4 चौक 16 16 चौक 64 मोठी आहे बरोबर. 3 चा घन किती आहे 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे 32 चं घनमूळ काय आलं म्हणजे 32 गुणिले 32 केल्यानंतर किती येणार आहे 32768 बरोबर आहे का. ओके त्यानंतर दुसरी संख्या 1,75,616 हे बघा त्याचं ग्रुप पाडलं 3 चा ग्रुप पाडलं 616 एकच स्थानी 6 आहे म्हणून काय घेतलं 6 घेतलं. 175 च्या अलीकडची घनसंख्या कोणती आहे 175 च्या अलीकडची 1 चा घन बाळांनो हे बघा 125 आहे 125 कितीचा घन आहे तो यस मोठी संख्या भेटली 56 गुणिले 56 केल्यानंतर किती येणार आहे 1,75,616. ओके